आता ते झाले का नवीन आता काम काम बंद केलं होतं. तुम्हाला अधिकार आहे, जर नागरिकांना अशा पद्धतीने बिल्डर त्यांचं काम जर थांबलं ते स्टॉपवर तसं करा ना. आता एवढे नागरिक सांगतायत त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅट घेऊन त्याला जर मस्ती आलेली असेल तर जे आपल्या हातात आहे ते ऍक्शन घ्यायची. हिंजवडीला असंच झालं तेव्हा ते सगळे सरळ आले आणि मग ते एक 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 काम आपण ते स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करता आपण इमारती मोठ्या पाडल्या. स्टॉपवर करा. अल्कोहोल शॉप्स आहेत तिथे खूप त्रास होते त्यांचा. 2 शॉप आहेत हे कंप्लेंट खूप वेळा दिली ते फ्रंटला तोंडालाच आणि काल दिलेलं आहे ते काय नाही हा नाही काल एक मी सांगितलं ना बंद करायला तो कोंडव्याचा विषय नाही इथं तिथं आजूबाजूला शाळा आहे का? आमचा नियम आहे शाळा आहे साईडला ते जवळ शाळा असेल तर आम्ही ते देवादादांची शाळा आहे समोर. हे बाबा आपल्या नियमामध्ये त्या बसत असेल तर ते माझ्याच हातात मी एका मिनिटात करून टाकतो. म्हणजे आमच्या कलेक्टर आणि आमचा एक्साईजचा एसपी या दोघांच्याच हातात घेऊन आली हा विषय मला माहिती होता की ते दुकान विकतंय हे ठीक आहे. त्याच्या बाहेर 2 हातगाड्या उभ्या केल्या आणि लोक तिथंच विकत घेतात. त्या हातगाडीवर अंडा भुर्जी मिळते, तिथंच लिकर कन्झ्युम करतायत आणि त्याच्यामुळे सगळ्या महिलांना नागरिकांना त्रास होतोय. आणि त्या दुकानदारानेच पुढच्या गाड्यांना भाड्याने दिलेलं आहे आणि आपले लोक त्याच्यावर कारवाईच करतात. पोलिसांनी आपला तुमची मदत पाहिजे आणि आमच्या PNC कमिशनरांची. तुम्ही कुणाच्याही असू द्या त्यांना म्हणा की आज अशा पद्धतीने झाले नाही तर तुमच्या दुकान मी त्याच्यावर मग डायरेक्ट माझ्या अखत्यारीमध्ये त्याचं दुकान रद्द करीन. त्यांना म्हणा तशी वेळ येऊन देऊ नका. तुम्ही शाळा बना आणि इथलं हे सगळं बंद करा. तुम्ही तुमची विक्री करताय विक्री करा. ज्याला घ्यायचं तो घेईल आणि त्याच्या घरात काय पीत बसायचं पीत बसेल नियमानी. नाही तर पुन्हा दाखवतील अजित पवार म्हणले पीत पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।